नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक भरती 2024 ही जाहिरात आली आहे. त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ती अगदी 10वी पासवर आलेली आहे. 10वी उत्तीर्ण असाल आपण शैक्षणिकदृष्ट्या तरीसुद्धा आपण अप्लाय करतो. तर याची सविस्तर माहिती आपण पाहूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन भरती 2024. पदाचे नाव जे आहे ती वाहन चालक किंवा ड्रायव्हर आपण म्हणू शकता. यामध्ये जी पदसंख्या आहे ती टोटल 8 जागा आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, ज्याला आपण SSC असे म्हणतो. त्याचबरोबर हलके वाहन चालक परवाना म्हणजेच LMV परवाना आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याकडं 3 वर्षाचा अनुभव पण असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर जर आपण विचार केला तर यामध्ये वयाची जी अट आहे ती 21 ते 38 वर्ष ठेवण्यात आली आहे. म्हणजेच 21 ते 38 वयामधील दरम्यानचे जे उमेदवार असतील ते यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये मागासवर्गीय म्हणजेच त्यांना 5 वर्षाची सूटही देण्यात आली. म्हणजेच 38 + 5 43 वर्षापर्यंत आपण मागासवर्गीय घटकात बसत असाल तर आपण अप्लाय करू शकता. जर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत भरती असली तरी सुद्धा याचे जे खंडपीठ नागपूर आहे तिथं हे आपले नोकरीचे ठिकाण असणार आहे. आणि ह्याला ऑनलाईन अर्ज करायचे. ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला 200 रुपये फी जी आहे ती आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, UPI किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून. आणि यासाठी जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 जुलै 2024 आहे. म्हणजे आजपासून जर विचार केला तर आपल्याला 10 ते 11 दिवसाचा वेळ आहे. तर मित्रांनो, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ड्रायव्हर पदासाठी भरती आली आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयात विविध बाकीच्या पदासाठी भरती आलेली होती. तर मित्रांनो, आपण जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि आपण 10वीची शैक्षणिक पत्र पास केले असेल आणि आपल्याकडे LMV जर लायसन असेल, लाईट वाहन व्हेकल चालवण्याचा जर परवाना असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता. 200 रुपये फी आहे आणि ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. जर आपण कमी शिक्षण असल्यामुळे जर ट्राय करत असाल किंवा आपण ऑलरेडी ड्रायव्हर असाल तरीसुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकता. कारण आपण ऑलरेडी ड्रायव्हिंग करत असाल तर त्या ड्रायव्हिंगचा उपयोग ह्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जो लागणार आहे त्यासाठीही याचा आपण उपयोग करू शकता. हा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर आपल्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तसं एखादं प्रमाणपत्र आपल्याला काढून ठेवायचं आहे. 10वी उत्तीर्ण असेल तर त्याचं सर्टिफिकेट डॉक्युमेंट काढून ठेवा. LMV वाहन चालन परवाना तर आपल्याकडे असणारच आहे. तर आपण विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर यासाठी अप्लाय करायचं आहे. फी आहे 200 रुपये. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे आणि ह्यामध्ये आपल्याला चांगली संधी आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा जो की 10वी उत्तीर्ण आहेत आणि काही कारणास्तव ड्रायव्हिंगच्या म्हणजे पेशा आहे. खरं आपल्याला 10वी उत्तीर्ण आहात आणि आपल्याकडे जर अनुभव आहे तर 100% अप्लाय करा, जेणेकरून आपलं हे सरकारी नोकरीचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.